चौफेर महाराष्ट्रामध्ये आता सुरुवात करूया राजकीय घडामोडींच्या बातमी। दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत। बुधवारी बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजित पवारांचं निधन झालेलं, त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या जागेवर आज सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली। राज्याचा अतिरिक्त कार्यभार असलेले राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रमुख नेतेगण उपस्थित होते। शपथविधी होण्याआधी आणि शपथ दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार अमर रहे अशा घोषणा दिल्या आहेत। तर शपथविधी आधी विधान भवनात राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेतेपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला एकमताने मंजुरी देण्यात आली। परिणामी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रालयात खात्यांचा पदभार स्वीकारू शकतात, तशी शक्यता वर्तवण्यात येते। 2 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे पुढील आठवड्यात पदभार घेण्यासाठी बारामतीहून त्या मुंबईला येण्याची शक्यता व्यक्त होती। काही वेळापूर्वीच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि आता त्या पदभार स्वीकारण्याकरता खात्यांचा पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईत येऊ शकतात। तर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आता पुढच्या आठवड्यात पदभार स्वीकारणार अशी सध्याची शक्यता व्यक्त होतीये। त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री तर झालेल्या आहेत, मात्र आता पदभार स्वीकारायचे आहे आणि त्याकरता त्यांना मुंबईला यावं लागेल, कारण काही वेळातच त्या तातडीने बारामतीला रवाना होणार आहेत असंही कळतंय। याच पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात स्पष्टता येऊ शकेल, मात्र पुढच्या आठवड्यामध्ये त्या मुंबईत येतील पुन्हा एकदा आणि पदभार स्वीकारण्याची शक्यता व्यक्त होतीये। काही वेळापूर्वीच एक अतिशय छोटेखानी शपथविधी पार पडला, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेतेगण आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते। जिकडे सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री पदाची आणि त्यानंतर आता अर्थातच राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय। थोड्याच वेळामध्ये काही गोष्टींची स्पष्टता येऊ शकेल। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। आता निलेश, शपथविधी तर झालेला आहे आणि आता अर्थातच पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे पदभार स्वीकारण्याच्या दृष्टीने, याबद्दल काय अपडेट्स मिळतात निलेश? अश्विन, उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांना काही वेळापूर्वी शपथ घेतली। आता त्यांच्याकडे जी खाती असणार आहेत त्या खात्यांचा पदभार नेमका कधी घेणार या संदर्भामध्ये ज्यावेळेस उपमुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस पुढील आठवड्यामध्ये त्या उपमुख्यमंत्री पदाचा जो पदभार आहे तो स्वीकारतील। यासोबतच त्यांच्याकडे जी खाती असणार आहे त्याच्यामध्ये क्रीडा खातं, अल्पसंख्याक खातं, राज्य उत्पादन शुल्क खातं, त्या सगळ्यांचा पदभार त्या पुढील आठवड्यात घेण्याची दाट शक्यता आहे। आज उपमुख्यमंत्री पदाचा हा सोहळा पार पडल्यानंतर त्या बारामतीला रवाना होणार असल्याची देखील माहिती आहे। शनिवार रविवार असल्यामुळे मंत्रालयात पदभार स्वीकारता येणार नाही आणि त्यामुळेच ते पुढील आठवड्यामध्ये हा पदभार स्वीकारण्यासाठी परत मुंबईला येण्याची शक्यता आहे। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर सुनेत्रा पवार यांच्या समोरची आव्हानं नेमकी कोणती आहेत जाणून घेऊया। कोणकोणती आव्हानं त्यांच्या समोर आहेत? उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी निभावावी लागणार आहे, कारण त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी आता आलेली आहे, देण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाला नवी उभारी देण्याचं एक आव्हानही त्यांच्या समोर आहे। याशिवाय पक्षाची मोठ बांधताना ज्येष्ठ नेते मंडळींशी संवाद ठेवणं, समन्वय ठेवणं हेही एक महत्त्वाचं आव्हान त्यांच्या समोर आहे। राज्याच्या राजकारणातील खाचाखोचा समजून घेत पावलं टाकणं, महायुती सरकारमध्ये आपल्या पक्षाचं महत्त्व अबाधित ठेवणं, राष्ट्रवादी विलीनीकरण होणार असेल तर त्या संदर्भात योग्य ती पावलं टाकणं, कारण त्या दृष्टीने गेल्या काही दिवसांमधल्या चर्चा आपण पाहिलेल्या होत्या। पार्थ पवार यांच्यासह पुढच्या पिढीचं राजकीय भवितव्य मार्गी लावणं आणि बारामतीसह राज्यभरात ब्रँड अजित पवारमुळे निर्माण झालेली उंची कायम राखणं हे देखील एक प्रमुख आव्हान त्यांच्या समोर असेल। गटनेतेपदी निवड झाल्यावर राष्ट्रवादीच्या बैठकीत दुसरा प्रस्ताव मांडण्यात आला, तो विधिमंडळ नेत्याचा। याच बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली, ज्यामध्ये सुनेत्रा पवारांना सर्वाधिकार देण्यात आले। विधिमंडळ नेते असताना सुनेत्रा पवार यांना सर्व संविधानिक अधिकार देण्यात आले।
सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीच्या वतीने व्हीप काढण्याचे तसंच विधिमंडळ कामकाज पार पाडण्याचे संविधानिक अधिकार हे सोपवण्यात आले. तर विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला पाहायला मिळतो. तर राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्या बालपणातही अवतीभोवती राजकारणच होतं. धाराशिवमधील